नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. झोपडपट्टी वासियांना घरकुल देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक. लवकरात लवकर लाभ देण्यावर भर. इचलकरंजी महानगरपालिकेत आज शहरातील झोपडपट्टी वासियांच्या सर्वेक्षण व घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल दाळ्या, शेल्टर असोसिएट्सचे पदाधिकारी, इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका तसेच महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शहरातील झोपडपट्टी वासियांचे सर्वेक्षण, घरकुल योजनेची अंमलबजावणी आणि पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेल्टर असोसिएट्सच्या प्रतिनिधींनी आपापली मते मांडत योजना गतीने राबवण्यासाठी एकमत दर्शविले. खासदार धैर्यशील माने यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्याचे आवाहन केले. आमदार राहुल आवारे यांनी घरकुल प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय पाठपुरावा करून सर्व अडचणी दूर करण्याची ग्वाही दिली. आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरातील झोपडपट्ट्यांचे डिजिटल सर्वेक्षण करून त्या आधारे भविष्यातील नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शहापूरचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी रमाई आवास योजनेबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. विशेषतः शिमूर्ती नाईक नगर व के.एल. मलाबादे नगर परिसरातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच नगरसेवक रवी रजपुते यांनी वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करावेत आणि ज्या बाबी अंमलबजावणीसाठी आवश्यक आहेत त्या तातडीने अंमलात आणाव्यात असे मत व्यक्त केले. बैठकीत शेल्टर असोसिएट्सच्या सहकार्याने शहरातील झोपडपट्ट्यांचे डिजिटल सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व पात्र झोपडपट्टी वासियांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी महानगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.